नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभोसमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। कोण म्हणतं नाशिकमध्ये 29 लाखात रो हाऊस नाही मिळत। चला आज तुमच्यासाठी 29 लाखात रो हाऊसचा प्रोजेक्ट आज मी घेऊन आलेलो आहे। माझ्या पाठीमागे बघू शकतात सुंदर अशा एलिव्हेशनसह आपल्याला हा प्रोजेक्ट बघायला मिळतो। पूर्ण डेव्हलप एरियामध्ये तुम्ही आजूबाजूचा एरिया देखील बघू शकतात। पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला कॉर्नरचे आणि मिडलचे जे रो हाऊस आहेत दोघं ऑप्शन इथे अवेलेबल आहेत। त्याच्यापैकी आपण आता कॉर्नरचं युनिट बघणार आहोत। पुढे आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळते प्रशस्त अशी पार्किंग, जिथे तुमच्या 3 कार एकामागे एक पार्क होऊ शकतात। एवढी मोठी पार्किंग तुम्हाला इथे मिळणार आहे। समोर तुमचं गेट इथे लागणार आहे। जो पूर्ण प्रोजेक्ट आहे हा ईस्ट फेसिंग प्रोजेक्ट आहे। ईस्ट वेस्ट फेसिंगचा मेन डोर आपल्याला बघायला मिळतात। तर चला आपण आता हॉलमध्ये जाऊया। हा आहे हे आपला प्रशस्त असा हॉल। हॉलची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला इथे हॉल दिलेला आहे। इथे तुम्ही तुमचं टीव्ही युनिट बसवू शकतात। खाली आपल्याला 2x4 च्या सुंदर अशा टाइल्स इथे बसवून दिलेल्या आहेत आणि क्रॉस व्हेंटिलेशन साठी आपल्याला 2 विंडोज बघायला मिळतात। त्यामुळे तुम्हाला हॉलमध्ये प्रकाशाचा तसेच व्हेंटिलेशनचा कुठलाही प्रॉब्लेम इथे येणार नाही। तर चला आपण आता पुढे जाऊया। पुढे आल्यानंतर आपल्याला किचन बघायला मिळतं। किचन मध्ये तुम्हाला कडप्प्याची इथे रॅक देखील करून दिलेली आहे। किचनची साईज सुद्धा खूप चांगली आहे। व्हेंटिलेशन साठी आपल्याला इथे किचन मध्ये ही पहिली विंडो आणि समोर दुसरी विंडो अशा 2 विंडो आपल्याला किचन मध्ये बघायला मिळतात। इथे किचनची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे। इथे तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट्स देखील इथे काढून दिलेले आहेत, ज्याचा यूज तुम्ही वॉटर प्युरिफायर साठी करू शकतात। आणि इथे तुम्ही ओव्हन आणि मिक्सरचा यूज देखील करण्यासाठी तुम्हाला इथे एक्स्ट्रा पॉइंट्स दिलेले आहेत। वरती तुम्हाला लॉफ्ट देखील बघायला मिळतो। लॉफ्टची देखील साईज खूप चांगली दिलेली आहे। वरती आपल्याला इथे पूर्ण सीलिंग पर्यंत टाइल्स पूर्ण बसवून दिलेले आहेत। तर चला आपण आता पाठीमागे वॉशिंग एरियाकडे जाऊया। हा आहे आपला वॉशिंग एरिया। इथे देखील तुम्हाला युजेबल भरपूर सारा स्पेस इथे वापरण्यासाठी मिळतो, जिथे तुम्ही तुमचे भांडे कपडे वगैरे धुवू शकतात। इथे तुम्हाला बाहेर वॉश बेसिंग दिलेला आहे आणि त्याच्या शेजारी तुम्हाला इथे बाथरूम बघायला मिळतं। आवश्यक स्टँडर्ड प्लंबिंग फिटिंग्स तुम्हाला या बाथरूम मध्ये बघायला मिळतात। त्यासोबतच मिक्सर शॉवर सर्व काही इथे बसवून दिलेले आहेत। गिझरचे देखील पॉइंट्स इथे आपल्याला काढून दिलेले आहेत। आणि माझ्या लेफ्ट साइडला इथे आहे इंडियन टॉयलेट, ते देखील तुम्ही बघू शकतात। सुंदर आणि सोबर टाइल्स आपल्याला इथे बाथरूम मध्ये बसवून दिलेले आहेत। तर असा होता आपला हा 1 RK रो हाऊसचा प्रोजेक्ट, ज्यामध्ये मिडलचा आणि कॉर्नरचे दोन्ही ऑप्शन इथे अवेलेबल आहे। तर चला आता आपण लोकेशन प्राइस आणि स्क्वेअर फीट देखील जाणून घेऊया। मित्रांनो, आपण जो आता हा 1 RK रो हाऊसचा प्रोजेक्ट बघितला, हा अंबरलिंग रोड पासून अगदी जवळ आहे। सातपूर एमआयडीसी आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। तर तसेच अंबड एमआयडीसी आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। आपल्या या प्रोजेक्ट पासून विखे पाटील स्कूल हे फक्त 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। तसेच शॉपिंग सेंटर भाजीपाला मार्केट हे देखील आपल्या प्रोजेक्ट पासून अगदी जवळ आहे। हा प्रोजेक्ट एकदम बजेट फ्रेंडली आहे। त्यासोबतच पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत तुम्हाला या प्रोजेक्ट मध्ये 1.80 लाखाची सबसिडीचा देखील लाभ इथे तुम्हाला घेता येणार आहे। आता आपण या प्रोजेक्टच्या प्राइस देखील जाणून घेऊया। मिडलचा जो रो हाऊस आहे तो 480 स्क्वेअर फीटचा असून त्याची प्राइस 29 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे। तसेच कॉर्नरचा जो आहे तो 960 स्क्वेअर फीटचा असून त्याची प्राइस 45 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे। अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रोजेक्टमध्ये।